नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये आज कोर्टात नेमकं काय घडलं? आरोपीला फाशी होणार की जन्मठेप? नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत. 1 मेला ज्यावेळी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत होता, त्याच दिवशी विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये एका 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात मोर्चे झाले आणि या घटनेचे संतापजनक पडसाद सुद्धा उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र विशेष बाब म्हणजे हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 1.5-2 महिन्यामध्ये या खटल्यावर आज सुनावणी झाली आहे. राज्यातील न्यायालयीन इतिहासामध्ये जलद गतीने सुनावणी झालेला नसरापूर अत्याचार प्रकरण हा पहिला खटला ठरणार आहे. या प्रकरणात भीमराव प्रभाकर कांबळे याला अटक करण्यात आली. आता आज या प्रकरणी न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. नसरापूर हत्या प्रकरणातील भीमराव कांबळेला न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरवलंय. या प्रकरणात ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सगळे गुन्हे सिद्ध झाले. त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यामध्ये आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असल्याची कोर्टाची माहिती आहे. या खटल्याची सुनावणी सुरू झाली तेव्हा न्यायाधीशांनी दोषी असलेल्या भीमराव कांबळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून विचारलं की तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग की तुला कोणती शिक्षाही द्यायला पाहिजे. त्यावर दोषी भीमराव कांबळेने पुन्हा बनाव रचला आणि न्यायालयाला सांगितलं की मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो, मात्र मीच पाय घसरून पडलो आणि त्याच वेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती असंही आरोपीने म्हटलं आहे. त्यानंतर न्यायाधीशांनी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला म्हटलं की आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर हा गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी? न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेने कोणतंच उत्तर दिलं नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितलं. गुन्हेगार ठरलेल्या भीमराव कांबळेला कोणती शिक्षा देण्यात यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करण्यात आलाय. सरकारी वकिलांकडून दोषी भीमराव कांबळेला मृत्यूदंड देण्याची मागणी न्यायाधीशांकडे करण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना सांगितलं की भीमराव कांबळेला त्याने केलेल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही, तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्याच मुलीवर त्याने 39 मिनिटं अतिशय घृणास्पद प्रकार केलाय. वैद्यकीय तपासणीमध्ये भीमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं असल्याचं सरकारी वकिलांनी यावेळी सांगितलं. त्या लहान मुलीच्या अंगावर 18 जखमा या आरोपीने लैंगिक अत्याचार करताना केले आहेत. समाजामध्ये मुली आणि महिलांना सुरक्षित वाटावं यासाठी प्रयत्न केले जातात, मात्र असे कृत्य समोर आले की भीतीचं वातावरण हे निर्माण होतं. त्यामुळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. या भीमराव कांबळेने फक्त वासनेसाठी हे कृत्य केलेलं आहे असंही यावेळी वकिलांनी सांगितलं. या सुनावणी दरम्यान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल हे देखील न्यायालयामध्ये आले होते. या दोषीला योग्य शिक्षा न झाल्यास सामान्यांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास हलण्याची भीती देखील सरकारी वकिलांनी या खटल्या प्रकरणी व्यक्त केली आहे. आता नसरापूरमध्ये या चिमुरडी सोबत काय घडलं होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे हे अत्याचार प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने या प्रकरणाची सुनावणी बंद दाराआड म्हणजेच इन कॅमेरा झाली आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पीडित बालिकेचे आई वडील, आजी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपास अधिकारी, न्याय वैद्यकीय तज्ज्ञ, DNA विश्लेषक यांच्यासह 55 जणांची साक्षही नोंदवली आहे. या खटल्यामध्ये सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाने अंतिम युक्तिवाद आज पूर्ण केलाय. मंडळी, भारतात घटना ते शिक्षा या निकषावर सर्वात जलद खटल्याची अधिकृत राष्ट्रीय नोंद किंवा मान्यता ही उपलब्ध नाही. त्यामुळे नसरापूर प्रकरणाला देशातील सगळ्यात जलद खटला म्हणण्यापेक्षा अत्यंत वेगाने सुनावणी पूर्ण झालेल्या उल्लेखनीय प्रकरणांपैकी एक असं म्हणावं लागेल. या संपूर्ण खटल्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.